कधी कधी आपण स्वतःला सिद्ध करायचं असतं की मर्यादा फक्त मनात असतात, शरीरात नाही. आज आपण अशा व्यक्तीला भेटतोय ज्यांनी हे वाक्य फक्त बोलून नाही तर जगून दाखवलं. बुलढाण्याचा अभिमान असलेले शरद राखोंडे सर आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात पहिले मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर हे फक्त स्पर्धेचं नाव नाही, हा संघर्ष आहे, ही साधनेची साधना आहे, ही मन आणि शरीराची मर्यादा पार करण्याची एक कहाणी आहे. चला तर सुरू करूया. धैर्य, शिस्त आणि स्वप्नांच्या शेवटापर्यंत शर्यत लावणाऱ्या या व्यक्तीच्या प्रवासाची. सर, खरं तर आम्हाला तुमच्याबद्दल सुरुवातीपासून सगळं जाणून घ्यायचंय. तर हा तुमचा संपूर्ण प्रवास म्हणजे शरद राखोंडे ते आयर्न मॅन पर्यंतचा हा जो काय प्रवास आहे, याची सुरुवात कुठून झाली? तसं आयर्नमॅन ही स्पर्धा एकदम खडतर स्पर्धा आहे, पण याची तयारी करायला तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. तसं कॉलेज शालेय जीवनापासूनच मी स्पोर्ट्समध्ये होतो, विविध स्पोर्ट्समध्ये होतो. क्रिकेट खेळायचो, हँडबॉल खेळायचो, शाळेच्या खो खोच्या टीममध्ये होतो, कबड्डी खेळायचो. नंतर कॉलेजला गेल्यावर क्रिकेट पॅशन बनलं, क्रिकेट पण खूप वर्ष मी खेळलो. त्याच्यानंतर काही वर्षापूर्वी आपल्या बुलढाण्यामध्ये राहून गेलेले IPS आदरणीय कृष्णप्रकाश साहेब यांनी काही वर्षापूर्वी आयर्नमॅन ही स्पर्धा केली होती अमेरिकेमध्ये. ते मी पेपरमध्ये वाचले होते की पहिले सिव्हिलियन ते होते म्हणून. मग मी त्या स्पर्धेविषयी थोडं जाणून घेतलं की स्पर्धा नेमकी असते काय, की आपणही करू शकतो का. छोट्याशा या बुलढाणा शहरामध्ये कुठलेही ट्रेनिंग प्रॉपर साधन नसताना आपण ही स्पर्धा पूर्ण करू शकतो का, याच्यावर मी थोडा स्टडी केला आणि नंतरच या स्पर्धेची 1.5-2 वर्षापूर्वी तयारी सुरू केली. सर, ही आयर्न मॅन करण्याची पहिली प्रेरणा कधी आणि कशी मिळाली? IPS कृष्णप्रकाश साहेब की जे आपल्याला सर्वांना, सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, एक शिस्तबद्ध अधिकारी म्हणून, पोलीस अधिकारी म्हणून. आणि त्यांनी काही वर्षापूर्वी ही आयर्नमॅन स्पर्धा अमेरिकेत केली होती. मी पेपरला वाचलं होतं तसं. मग मला ते वाचल्यानंतरच जाणवलं की आपणही असं काहीतरी वेगळं करायला पाहिजे की जे सरांनी केलंय. ते खरं म्हणजे तिथनं मला ते माझ्या डोक्यात किडा पडला की आपल्याला आता आयर्नमॅन करायचंय म्हणून. मग इथे कृष्णप्रकाश सरांसारखेच माझे कोचही आहेत प्रशांत राऊत. त्यांनी सुद्धा मला मोटिवेट केलं आणि माझे मित्रमंडळी की जे सतत मला सपोर्ट करतात. या सगळ्यांची प्रेरणेने, माझ्या कुटुंबाची प्रेरणा त्याच्या पाठीमागे होती. त्या सगळ्यांच्या प्रेरणेमुळेच मी ही स्पर्धेला जाऊ शकलो आणि भाग घेऊ शकलो त्याच्यात. सर, या स्पर्धेसाठी तुम्ही तयारी कशी केली? बुलढाण्यामध्ये सर्वात पहिले आम्ही मॅरेथॉन घेतली होती. बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याने. 2016 मध्ये मी ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स ग्रुप स्थापन केला आणि या ग्रुपमध्ये अनेक असे रनर्स, हौशी रनर्स जोडले की ज्यांना मॅरेथॉन धावायला आवडतं, ज्यांना स्विमिंग करायला आवडतं, सायकलिंग करायला आवडतं. अशा लोकांना जोडून जवळजवळ 150-200 लोकांचा ग्रुप तयार केला आणि मग यांच्यासोबत आम्ही प्रॅक्टिस करायचो. रनिंगची, स्विमिंगची, सायकलिंगची प्रॅक्टिस करायचो. माझे मित्र आहे संदीप शेळके, पांडुरंग राफडे आहेत, असे बरेच मित्र आहेत की ते त्यांच्यासोबत मी रनिंग, स्विमिंग, सायकलिंगची प्रॅक्टिस केली. ही आयर्नमॅनची जी स्पर्धा याला याच्या तयारीला मी एक 1.5 वर्षापासून तयारी करतो. स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंगची पण. सायकलही मी अपग्रेड करून घेतली होती. रोज जवळजवळ 2 ते 3 तास मी प्रॅक्टिस करायचो. सकाळी 4-4:30ला उठायचो. आमचे कोच आहेत त्यांनी दिलेल्या शेड्यूलनुसार मी वागायचो. त्याच्यानुसार मी वर्कआउट करायचो. स्विमिंग करायचो, सायकलिंग करायचो, रनिंग करायचो. आणि म्हणजे आठवड्यातनं 24 ते 25 तास माझ्या याच्यामध्ये जायचे. माझं वकिलीचं क्षेत्र आहे. वकिलीमध्ये वकिली करून आणि सगळे सांभाळून मी प्रॅक्टिस करायचो. अच्छा. सर, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स येत असतात. तर जेव्हा या स्पर्धेची तयारी करत होते, तेव्हा जेव्हा मोटिवेशन डाऊन झालं, तर तिथे तुम्ही स्वतःला कसं परत उभं केलं? काय होतं की आयुष्यात सगळे दिवस काही सारखे राहत नाही. कधी अप कधी डाऊन असं आयुष्य प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असतंच. माझ्या आयुष्यातही असेच प्रसंग येऊन गेले. एक 4-5 वर्षापूर्वी मी क्रिकेट खेळत असताना मी पडलो आणि माझ्या डाव्या पायाचे लिगामेंट तुटला. ACL लिगामेंट तुटलं. त्याच्यानंतर मी बरेच डॉक्टरला दाखवलं, तर डॉक्टर म्हटले की आता तुम्ही जास्त वर्कआउट नका करू, जास्त व्यायाम नका करू. मग मी सर्जरी करायचा निर्णय घेतला. मग औरंगाबादला सर्जरी करून घेतली.
मेजर सर्जरी आहे. आणि त्याच्यानंतर डॉक्टर म्हटले की तुम्हाला आता जास्त काही वर्कआउट करता येणार, जास्त धावता येणार नाही, किंवा तुम्ही आता कमी वर्कआउट करा. पण मी माझ्या मनाचा निश्चय केला होता की माझं मन मला मानायला तयार नव्हतं की बाबा रे तू आता बसून कसं करणार, कारण तुला खेळायची आवड आहे, तुला रनिंगची आवड आहे, तुला ट्रेकिंगची आवड आहे, तर ही आवड तू कशी जोपासणार, कसं करणार. मी स्वतःशी भांडायचो, स्वतःच मनाशी भांडायचो, माझ्या मनाशीच. मग मी ठरवून टाकलं, एक 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 क्षण असा आला की मी ठरवून टाकले की नाही, मला पुन्हा उभं राहायचं, पुन्हा रनिंग करायची, पुन्हा स्विमिंग सायकलिंग करायची, पुन्हा ही आर्म्या स्पर्धा करायची. त्यासाठी मी प्रॉपरली कोच लावून, प्रशांत सरांना लावून, त्यांच्याकडे मी कोचिंग घेऊन पुन्हा माझ्या पायामध्ये ताकद निर्माण केली आणि मग मी या स्पर्धेमध्ये उतरलो. सर, या सगळ्या प्रवासात जे तुम्ही स्वतःची बॉडी डेव्हलप केली, तर या फिटनेससाठी तुम्ही काय डाएट घेत होते? डाएट ॲज अ रेग्युलरच घ्यायचो मी, पण प्रोटीन बेस्ड डाएट घ्यायचो. प्रोटीन जास्त खायचो, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स, त्याच्यानंतर फायबर, असं माझं ते डाएट शेड्यूल राहायचं. डाएटसाठी तुम्हाला घरचाही सपोर्ट लागतो, कारण बनवणारे घरचेच असतात. माझ्या पत्नीने पण मला त्या डाएटमध्ये खूप मदत केली. आणि ॲज युजल हिरव्या भाजीपाला, त्याच्यानंतर फायबर वगैरे, ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी, आणि सप्लिमेंट्स, डॉक्टरच्या सल्ल्याने मी सप्लिमेंट्स पण घ्यायचो, मल्टीव्हिटॅमिन्स घ्यायचो. आणखी त्यांनी दिलेल्या हे सप्लिमेंटनुसार मी माझं डाएट राहायचं. सर, 24 सप्टेंबर 2025 साऊथ कोरिया गुर्ये इथे ही जी स्पर्धा झाली, तर या स्पर्धेचा त्या दिवशीचा तुमचा अनुभव कसा होता? 24 सप्टेंबरला ही स्पर्धा गोरे इथे झाली. तर ही जी स्पर्धा असते ना, ऍक्च्युली या स्पर्धेचं थोडी माहिती देतो मी तुम्हाला. याच्यामध्ये सर्वप्रथम स्विमिंग करावं लागते. 3.8 किलोमीटर स्विमिंग असते, म्हणजे जवळजवळ 4 किलोमीटर स्विमिंग असते. त्याच्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग असते, आणि लगेच 42 किलोमीटर रनिंग असते. तर हे तिन्ही खेळ प्रकार जे आहे ना, सलग एकाच वेळेस करावं लागत असतं. अच्छा. ते साऊथ कोरियाला मी गेल्यानंतर, म्हणजे 4 दिवस 5 दिवस आधी पोहोचलो मी तिथे, कारण त्या वातावरणाशी तुम्हाला समरस व्हावं लागतं. सुरुवातीचे 2-3 दिवस तर टेम्परेचर ठीक होतं, म्हणजे 20-22 पर्यंत होतं, आणि ऊन होतं चांगलं. पण ज्या दिवशी स्पर्धा होती त्या दिवशी वेदर रिपोर्ट असा होता की त्या दिवशी पाऊस पडेल, आणि सकाळी 7 वाजता स्पर्धा चालू टायमिंग होता. स्पर्धेच्या स्पॉटच्या ठिकाणी आधी 1-1.5 तास आधी जावं लागतं. जेव्हा गेलो आम्ही, तेव्हा सुरुवातीला ढगाळ वातावरण होतं, आणि नेमकं आम्ही पोहण्याला सुरुवात केली तर पाणी चालू झालं. अच्छा. म्हणजे 3.8 किलोमीटर स्विमिंग ही पूर्ण पाण्यातच केली. पाणी म्हणजे पावसातून पाणी, आणि त्याच्यामध्ये लेकमध्ये होती स्विमिंग. स्विमिंग संपल्यानंतर मी ती स्विमिंग 2 तास 9 मिनिटात पूर्ण केली. स्विमिंग संपल्यानंतर लगेच सायकल चालवायला सुरुवात केली. सायकल चालवताना सुद्धा पाऊसच होता. अच्छा. सगळे रोड ओले चिंब होते अगदी, आणि वरून पाऊस होता छान. पावसामध्ये थोडं सायकल चालवायला स्ट्रगल होते, आणि स्लिपरी होतात रोड, त्यामुळे पडण्याची शक्यता जास्त असते. तरी सुद्धा टार्गेट पूर्ण करायचं, अचीव्ह करायचं, तर मला फक्त टार्गेटच दिसत होतं की आपल्याला हे टार्गेट पूर्ण करायचं. ही 180 किलोमीटर सायकल झाल्यानंतर मी 6 घंटे 50 मिनिटात सायकलिंग पूर्ण केली. आणि त्याच्यानंतर लगेच सायकल स्टँडला लावून, जिथं जागा असते तिथं लावून, तिथून लगेच 42 किलोमीटरची रनिंग सुरू केली. ते तिन्ही खेळ प्रकार मी 14 तास 38 मिनिटं आणि 20 सेकंदामध्ये पूर्ण केले. अच्छा. जेव्हा स्पर्धा पूर्ण होते ना, जेव्हा तुम्ही क्रॉस लाईनला येता, शेवटच्या लाईनला जिथे स्पर्धा संपते, त्यावेळेस तिथे अनाउन्समेंट करणारे असतात, आणि लोक मोटिवेट करणारे पण असतात, टाळ्या वाजवणारे लोक असतात. तर त्या स्क्रीनवर तुमचं नाव येते वरती, सगळ्यात वरती, की इंडियन ॲथलीट ॲडव्होकेट शरद राखोंडे कम्प्लिटेड हिज आयर्नमॅन 14 घंटे 38 मिनिटात. तर तो जो क्षण असतो ना, तो कधीही न विसरणारा क्षण असतो आयुष्यातला, एक अविस्मरणीय क्षण म्हणून तो होता. की आपण जे मेहनत घेतली आतापर्यंत, आणि आपलं जे टार्गेट होतं, की जे आपल्याला अशक्यप्राय वाटत होतं, परंतु आपण ते पूर्ण केलं, तर तो म्हणजे एकदम एकदम छान क्षण होता. की अजूनही तो क्षण आठवला की अंगावरती काटे येतात आपल्याला, की अजूनही आपण तसं करायला पाहिजे, अजूनही अशी स्पर्धा आपण त्या स्पर्धेत जायला पाहिजे. ते इतका सुंदर अनुभव होता. कोरियासारखा देश, की जो छोटा देश आहे, आणि टेक्नॉलॉजीने खूप प्रगत राष्ट्र आहे कोरिया. तर तो देश अनुभवायला भेटला छान.
तिथलं वातावरण स्वच्छ, लोक पण छान. आणि अं, तिथे पॉप्युलेशन फार कमी आहे, हो. त्यामुळे तिथे स्वच्छता ह्या सगळ्या गोष्टी आहेत हम्म. तिथे, की त्या सगळ्या गोष्टी तिथे बघायला मिळाल्या, की नवीन अनुभवायला मिळाला, एक नवीन देश बघायला मिळाला. सगळ्या गोष्टीच म्हणजे एकंदर एक वेगळा अनुभव होता कोरियाचा माझा, की आपण जे इथनं जे सगळी प्रॅक्टिस करून गेलो त्याचं अचिव्हमेंट आपल्याला, तो एक समाधान असते माणसाला, हो. की आपण एक टार्गेट पूर्ण केलं आपल्या आयुष्यामधलं, आपल्या देशाचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या बुलढाणा शहराचं नाव आपण एक आंतरराष्ट्रीय पटलावरती घेऊन गेलो. त्याचा एक अभिमान असतो आपल्या मनामध्ये, की आपण हे सगळं केलं, अचीव्ह आपल्या सगळ्यांना, सगळ्यांसाठीच केलं, असं एक भावना असते त्याच्यामध्ये. आणि सर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3.8 किलोमीटर पोहणं, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर रनिंग. तर यामध्ये तुम्हाला जाणवलेला सगळ्यात अवघड टप्पा कुठला होता? त्याच्यामध्ये मला सुरुवातीला स्विमिंगला खूप तोच टप्पा अच्छा. अवघड होता. कारण काय झालं, की इतक्या थंड पाण्यामध्ये पोहण्याची सवय नाही आहे. आणि आपल्याकडे पाऊस. आपल्याकडे टेम्परेचर ठीक-ठाक असते, हम्म. 20-25 असं. पण तिथे पाऊस आल्यामुळे आणि टेम्परेचर एकदम डाऊन झालं होतं आणि पाण्यात उड्या मारल्याबरोबर पायाला क्रॅम्प यायला सुरुवात झाली होती. अच्छा. मग जे मला 2 तासाच्या आत स्विमिंग पूर्ण करायचं होतं, हम्म. त्याला जास्त वेळ लागला आणि तोच एक माझा कठीण टप्पा होता. एका क्षणाला असं वाटत होतं, की आपण स्विमिंग करू शकू की नाही वेळेच्या आत. कारण 2 तास 20 मिनिटाच्या स्विमिंग पूर्ण करावी लागत होती आणि ती जर नाही केली असती तर मी बाद झालो असतो स्पर्धेच्या. तर मी ती 2 तास 9 मिनिटात म्हणजे 11 मिनिटं आधी पूर्ण केली. तो एक अवघड टप्पा माझ्या ह्याच्यात. नंतर मग सायकलिंग आणि रनिंग तर मग मी हम्म. इझी मी तर करून घेतलं, मी आलं मला. परंतु स्विमिंगमध्येच थोडं मला सुरुवातीला जाणवलं ते पावसामुळे. पण म्हणतात ना, की एखादा बंद झालं. नाही, नाही चालू. ते म्हणतात ना, एखादा स्ट्रगल असल्याशिवाय म्हणजे त्यात हे नाहीये, त्यात यश नाहीये. हम्म. म्हणजे साधा पिक्चर कोणी पाहत नाही ना, फ्लॉप होऊन जातो बरोबर. पिक्चर. एखाद्या पिक्चरमध्ये कसं मसाला असला, काही ॲक्शन असली, काही ड्रामा असला, तर हम्म. त्याच्यामध्ये पिक्चर हिट होतो ना. बरोबर. हां, तर हे असंच आहे. लाईफचं पण असंच आहे, की कोणत्याही स्पर्धेचं असं आहे, की त्यात स्ट्रगल हम्म. तो तुम्ही आनंद म्हणून घ्यायला पाहिजे. ते चॅलेंज म्हणून स्वीकारायला पाहिजे. त्याला सोबत घेऊन चालायला पाहिजे. तेव्हा तुम्ही ते टार्गेट पूर्ण करू शकता. सर या स्पर्धेच्या दरम्यान जेव्हा शरीर थांबायला सांगत होतं, थकवा, थंडी, तेव्हा मन काय सांगत होतं? ती खरं ऊर्जा कुठून मिळत होती? खरं म्हणजे ही जी स्पर्धा आहे, ही तुमचा अ, मनाची आणि शरीराची परीक्षाच आहे. जेव्हा शरीर थकतं, तेव्हा तुमचं मन तुमच्यासोबत असायला पाहिजे. त्याची साथ तुम्हाला असायला पाहिजे. माइंड गेम आहे शेवटी. 180 किलोमीटर सायकलिंग चालवणं, 42 किलोमीटर रनिंग करणं, हे एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला वाटतं, हे कसं काय शक्य आहे बाबा? हम्म. परंतु जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता, त्या प्रॅक्टिसमध्ये सातत्य लागतं आणि प्रॅक्टिसचा परिपाक म्हणजे तुमचा हा रिझल्ट आहे. जेव्हा कुठलेही तुम्ही अभ्यास करतो, तर अभ्यास करणं म्हणजे काय असतं, की ते होमवर्क करणं होतं, ते त्यानंतर परीक्षेला जातो. तसंच हेच आहे. याचं तुम्ही प्रॅक्टिस केली, चांगली एक्सरसाइज केली, तर त्याच्यात सातत्य असलं, तर तुम्ही ते अचीव्ह करू शकता. हे मात्र निश्चित आहे. मन आणि शरीर हे दोन्ही पण सोबत पाहिजे. का ज्यावेळेस शरीर थकतं, तेव्हा मन तुमच्या सोबत पाहिजे. आणि मनाने साथ तुम्हाला दिली, मोटिवेट केलं मनाने तुम्हाला, की "अरे यार, चल, तू दौड सकता है, हम्म. तू भाग सकता है, तू सायकल चालवू शकतो." हे तुमचं मन तुम्हाला सतत सांगत राहत 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 असतं आतल्या आत. कारण जेव्हा आपण रनिंग करतो ना, तेव्हा आपल्यासोबत स्पर्धक धावत असतात, पण ते आपल्यासोबत नसतात. आपलं मन आपल्यासोबत असतं आणि ते सतत तुमच्याशी बोलायचं, "अरे अजून 20 किलोमीटर झालं, अरे अजून 15 किलोमीटर झालं. चल, तुला धावायचं आहे शरद, तुला धावायचं आहे अजून, तुला तुझं टार्गेट पूर्ण करायचं आहे." आणि या मनानेच जर तुम्हाला उलटं सांगायचा प्रयत्न केला, की नाही यार, तू थकला आता, तू थांबून जा, तुझे पाय दुखत आहे, तुझा हात दुखत आहे, तर ते टार्गेट नाही पूर्ण करू शकत. त्यामुळे बी पॉझिटिव्ह, सतत पॉझिटिव्हनेस डोक्यात ठेवावं लागतं आपल्या, की पॉझिटिव्हच राहायला पाहिजे आणि पॉझिटिव्ह जर राहिले तरच ही स्पर्धा पूर्ण होऊ शकते. आणि सर आता हे तुमचं ध्येय होतं, पण कुठलंही ध्येय पूर्ण करेपर्यंतचा जो प्रवास असतो, बऱ्याच वेळा डिस्ट्रॅक्शन्स येतात. तर असे कुठले डिस्ट्रॅक्शन्स आलेत का? आणि मग त्याच्यावर तुम्ही मात करून कसं परत स्वतःला त्या ध्येयापर्यंत नेलं? जेव्हा आयर्नमॅन या पर्टिक्युलर स्पर्धेबद्दल जर सांगायचं झालं, तर मी ही 1-1.5 वर्ष याची प्रॅक्टिस केली, तर यामध्ये अनेक अडचणी आल्यात, येतातच. हम्म. माझा मित्र आहे संदीप शेळके, तो पण माझ्यासोबत या स्पर्धेमध्ये आला अच्छा. होता. त्याचं काय झालं, की प्रॅक्टिसमध्ये 8 दिवसापूर्वी त्याचा ॲक्सिडेंट झाला. सायकलहून पडला तो. त्याच्या हाताला, पायाला खूप लागलं आणि आम्ही दोघांनी सोबत प्रॅक्टिस केली होती, करत होतो
आणि त्याला लागल्यामुळे आणि त्याच्यामुळे की तो येऊ शकतो की नाही याच्यावरती आमचं एक म्हणजे संभ्रम तयार झाला की तो कोरियाला येईल का, त्याचा रद्द होतं का. मग त्याचं जर रद्द झालं तर मी कसा जाऊ, म्हणजे असं मी डिस्टर्ब होऊन गेलो त्यावेळेस. तो तर झालाच होता, मी डिस्टर्ब झालो. पण त्यांनी स्वतःला सावरलं या एवढ्या इंजुरी मधूनही, आणि तोही आला आणि मीही गेलो. मग असा हा एक प्रसंग एवढ्या आयर्नमॅनच्या सरावा दरम्यान घडला. तर तो तेवढा एक प्रसंग जर सोडला तर माझी प्रॅक्टिस जी आहे ती मस्त एकदम शिस्तबद्ध पद्धत. शिस्त ही फार महत्वाची असते प्रॅक्टिसमध्ये. तुम्ही जर शिस्तीशीर प्रॅक्टिस नाही केली तर तुम्ही ती स्पर्धा पूर्ण करू शकत नाही. कारण ती माझ्या म्हणजे सोपी आणि तेवढीच कठीण असे दोन्ही त्याच्या व्याख्यात मोडतात. जर प्रॅक्टिस केली तर सोपी, नाही केली तर मग कठीण असं. सर, आणि या सगळ्या प्रवासात एक सपोर्ट सिस्टीम असते, तर असं सपोर्ट सिस्टीम असणारी व्यक्ती कोण आहे तुमच्या आयुष्यात, की जिने प्रत्येक पावलावरती तुम्हाला तो एक असं मार्ग दाखवला? पर्टिक्युलर नाव तर नाही सांगता येणार, पण ज्ञानगंगा रनर्स ग्रुपचे सर्व सदस्य, रणरागिणी ग्रुपचे सर्व सदस्य, माझं कुटुंब, माझे मित्रमंडळी, की ज्यांनी मला सतत त्यासाठी मोटिवेट केलं. बरेच लोकांनी असंही मला थोडं, पण ते लोक थोडे असतात मागे एवढंच की अरे यार तू इतना दौडता आहे, एवढं तू हे करतो, इथं तुझं घुटणे जातील. हा कॉमन प्रश्न असतो की तुम्ही एवढं रोडवर धावता, तुमचे घुटणे जातील, तुम्हाला एवढं धावायची काय गरज आहे, है ना, तुम्ही पागल आहे का, असे प्रश्न लोक विचारतात. पण हे फार कमी असतात. आणि असे प्रश्न विचारणारे लोक आम्हाला त्यांची सवय झाली आहे की अरे तुमचे घुटणे जातील, तुम्हाला असं त्रास होईल, तुम्हाला म्हातारपणात तसा त्रास होईल. तर आम्ही ते या कानाने ऐकतो आणि या कानाने सोडून देतो. पण मोटिवेट करणारे लोक खूप भेटतात. जेव्हा आयर्नमॅनची म्हणजे स्पर्धेला जायच्या आधी आल्यानंतर ज्या लोकांनी आमचं सगळ्या दोघांचे मित्राचं माझं अभिनंदन केलं, आमचे स्वागत केले, आम्हाला शाबासकी दिले, तर त्यांच्या डोळ्यात बघून मला असं वाटत होतं की मी नाही, यांनी स्पर्धा केली आहे म्हणून. कारण त्यांना एवढा आनंद झाला होता की अरे आपल्या बुलढाण्याचं नाव कोरियासारख्या देशामध्ये घेऊन गेलो आपण, आणि इतक्या छोट्या म्हणजे इतकं बुलढाण्याचं सांस्कृतिक सिटी म्हणून ओळखण्यात आहे, आता एका क्रीडा सिटी पण म्हणून ओळखल्या जाऊ लागली. तर या सगळ्या लोकांची मोटिवेशन असतात. म्हणजे मला व्हॉट्सअपला मेसेज करणार, त्याचं पण मोटिवेशन त्याच्यामध्ये होतं, आणि ते मोटिवेशन असल्यामुळेच ही स्पर्धा पूर्ण होऊ शकली. सर, आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल, किंवा पुढची तुमची नवीन उद्दिष्ट काय असतील? पिढीला संदेश असा आहे की आपलं शरीर हे आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं एक साधन आहे, आणि शरीर जर तुमचं चांगलं असलं तर तुमचे स्वप्न पूर्ण होतील. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवा, रेग्युलर एक्सरसाइज करा, व्यसनांपासून दूर राहा, हा संदेश देता येईल. किंवा बुलढाणा किंवा महाराष्ट्रातील युवकांना फिटनेस कडे वळवण्यासाठी कुठली योजना आहे का, किंवा त्यांच्यासाठी कुठला ऍडवाइस? आम्ही मॅरेथॉन आयोजित करतो. आमचा ज्ञानगंगा ग्रुप आहे, रणरागिणी महिला ग्रुप आहे, महिला रन आयोजित करतो की, आणि किड्स रन पण आयोजित करतो की जास्तीत जास्त लोकांनी रनिंग मध्ये भाग घ्यावा, विविध स्पोर्ट्स मध्ये यावं. आणि या सगळ्या प्रवासात तुमची अशी एक सवय आहे, ज्या सवयीमुळे तुम्ही आज इथवर आलात किंवा इथे आहात? सातत्य. कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य जर असलं तर कुठली गोष्ट आपण अचीव्ह करू शकतो. सर, आजकालची जी तरुण पिढी आहे, ज्याला आपण सो कॉल्ड जेनझीज बोलतो, त्यांच्यामध्ये डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. तर त्यामागची काय कारणं असू शकतात असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामागे अनेक कारण आहेत, परंतु त्यात एक महत्वाचं कारण आहे की विश्वास नाहीये एकमेकांवरती, पेशन्स नाहीये एकमेकांवर. पेशन्स जर पती आणि पत्नीमध्ये जर भांडण झालं तर कोणीतरी समजून घेणारा पाहिजे, आणि त्यांना समजवणारा कोणतरी तिसरा व्यक्ती पाहिजे. की ते सामाजिक घरातले मोठे लोक असतात, सामाजिक बंधन तुटलेत ना. म्हणजे घरच्या मोठ्या लोकांचं ऐकायचं नाही, किंवा मग दोघांमध्ये भांडण झालं तर तिसऱ्याकडे जाऊन त्याची सोल्युशन काढण्याची तुम्हाला तयारी नसते. सोशल मीडियावरती पण आजकाल सोशल मीडियाचा अतिवापर, त्याच्यावर निर्माण झालेले संशय, या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणजे, आणि सगळ्या गोष्टी जर एकत्र केल्या तर तो डिव्होर्सचे प्रमाण वाढले. हा एक त्याच्या मागे कारण असू शकते. मग या तरुणांनी अशी कुठली गोष्ट आत्मसात केली पाहिजे की या गोष्टींना कुठेतरी एक स्टॉप मिळेल, किंवा या गोष्टी थांबतील? पेशन्स ठेवायला पाहिजे, आणि विश्वास ठेवायला पाहिजे एकमेकांवरती. डिस्प्युटेड पॉईंट बाजूला काढून जे जुळणारे पॉईंट आहे त्याच्यावर जास्त फोकस करायला पाहिजे. सर, आता या पुढचा टप्पा काय असेल, किंवा कोणती नवीन उद्दिष्ट आहेत? जास्तीत जास्त लोकांमध्ये हेल्थ अवेअरनेस वाढवणे,
हा माझा पुढचा उद्देश आहे. तसंच आम्ही प्रयत्न सातत्याने करत आलेलो आहे आमच्या ग्रुपतर्फे. बुलढाणासारख्या छोट्याशा शहरातलं जास्तीत जास्त ट्रॅथलीट आणि जास्तीत जास्त ॲथलीट तयार व्हावे, हा एक त्याच्यामध्ये उद्देश आहे. त्याचप्रमाणे मी पण सुद्धा अजूनही वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्याचा विचार आहे. मी ट्रेकिंगला, मला माझी एक आवड आहे, ट्रेकिंगला पण मी जात असतो हिमालयामध्ये. आतापर्यंत 2-3 ट्रेकिंग हिमालयामध्ये केलेलं आहे. तर 15,500-16,000 फुटापर्यंत समुद्र सपाटीपासून तिथपर्यंत मी गेलेलो आहे. तर अजूनही ट्रेकिंगचा अवेअरनेस नाहीये. ट्रेकिंगला खूप कमी लोक, निसर्गाचा ट्रेकिंगला जाणं म्हणजे काय, निसर्गाचा जवळून अनुभव घेणे आणि त्याच्यासारखा दुसरा आनंदच नाही. तो निसर्गाचा आनंद घेणे म्हणजे देवाचा अनुभूती घेणे, स्वर्गाची अनुभूती घेणे. तर ट्रेकिंगसाठी पण अजून लोकांना अवेअरनेस करणे हा पण एक त्यामागे माझा एक उद्देश होईल. सर, तुम्ही जसं आता बोललात, तर हिमालयामध्ये तुम्ही कुठे ट्रेकिंग केली आणि त्या ट्रेकिंगच्या दरम्यान कुठल्या अडचणी आल्या आणि तो संपूर्ण अनुभव कसा होता? हिमालयामध्ये म्हणजे काश्मीरमध्ये मी गेलो होतो. ग्रेट लेक ऑफ काश्मीर अच्छा. म्हणून त्या ट्रेकचं नाव होतं आणि युथ हॉस्टेल असोसिएशनने तो आयोजित केला होता. तर ट्रेकिंगला गेल्यानंतर सुरुवातीला आम्ही तिथल्या वातावरणाशी समरसच व्हावं लागते. कुठल्याही ट्रेकिंग, कुठल्याही हिमालयात ट्रेकिंगला अल्टिट्यूडला जायचं तर. तर तिथे मग आम्ही पहिले 2-3 दिवस वातावरणाशी समरस झालो. मग त्यांनी, ते गाईड जे होते आम्हाला, त्या गाईडनी पहाड कसे चढायचे, कसं उतरायचं, पाठीवरती सगळं सामान 8-9-10 किलो सामान घेऊन चालायचं कसं, हे सर्व आम्हाला त्यांनी 2-3 दिवस शिकवलं पहिले आणि मग आमचं ट्रेकिंग चालू झालं. तर ट्रेकिंगच्या पूर्वीचा अनुभव, थोडा एक वेगळा अनुभव सांगतो, की आमच्यासोबत एक चौरे सर होते मलकापूरचे, की ते काश्मीरला नेहमी ट्रेकिंगला जायचे. मग त्यांच्यासोबत त्यांच्या ग्रुपसोबत आम्ही गेलो त्यावेळेस एका खेड्यामध्ये थांबलो. अच्छा. पहलगामच्या अलीकडेच ते खेड होतं, भटकुट नावाचं. त्या खेड्यामध्ये आम्ही एका मुस्लिम कुटुंबामध्ये राहिलो. त्यांच्या घरावरती, त्यांच्या वरच्या मजल्यावरती आम्ही राहिलो. इतकं प्रेमळ आणि सुंदर कुटुंब होतं ना ते, की आम्हाला असं फील झालं की आपण महाराष्ट्रातच आहोत का. ते जे कुटुंब होतं, त्या कुटुंबामध्ये मावशी, मामा असे शब्द ते वापरायचे. मग मी त्यांना म्हटलं, "अरे तुम्ही तर मुस्लिम आहात आणि शब्द", तर ते म्हणते की आमच्या ह्याच्यामध्ये असंच आम्ही म्हणतो. मावशी, मामा असे शब्द त्यांच्यामध्ये होते. याचा अर्थच की ते कुठेतरी आपल्याशी कनेक्ट आहे. Correct. हां. इतकं सुंदर तो एक माझा छोटासा अनुभव 2-3 दिवसाचा त्या फॅमिलीसोबत. छान गेले दिवस. त्याच्यानंतर आम्ही ट्रेकिंग सुरू केलं. ते त्या त्या गाईडचं सगळं प्रशिक्षण घेऊन आणि रोज मग 10-15 किलोमीटर चालणे, बर्फातून चालणे, नद्या-नाल्या ओलांडणे, निसर्ग, सुंदर निसर्गातून चालणे. असं करत, करत, करत आम्ही 15,500-16,000 फूट वरती गेलो. तिथनं मग एक खास टोटल 9 दिवसाचा टूर होता. टेंटमध्ये राहणे, टेंटमध्येच तिथे मेस राहायची, त्या मेसमधलं जेवण करणे, नदीच्या बाजूला टेंट राहायचे, रात्री झोपायचं. एक स्टेज अशी होती की आकाश अगदी आमच्या असं जवळ जाणवलं आम्ही रात्री झोपताना आणि चांदण्या चांदण्या. तर हे ते वेगळेच अनुभव असतात. त्या ट्रेकिंगचे खूप सुंदर अनुभव असतात आणि ज्याला फिरायला, भटकंती करायला आवडते ना, की ज्याला मेहनत करून चालायला आवडते, भटकंती करायला आवडते, त्यांनी ट्रेकिंग करावं आयुष्यामध्ये. वर्ष 2 वर्षातनं एकदा काश्मीरला जावं, छान निसर्गाला जवळून बघावं. तर मजाच वेगळी ट्रेकिंगची. जसं आता आपण तरुण पिढीला मेसेज दिला, तसं मला विचारायचं की आजकालच्या पालकांना काय मेसेज द्याल तुम्ही, की ज्यांच्या मुलांना स्पोर्टमध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्यात करिअर करायचंय, पण कुठेतरी पॅरेंट्सचं असं आहे की अभ्यासाला ते जास्त महत्त्व देतात किंवा त्यांना असं वाटतं की यात करिअर होणार नाही. तर त्या अभ्यासाच्या प्रेशरमुळे कुठेतरी ते त्याच्या मुलांना त्या गोष्टीत पुढे नाही जाऊ देत आहेत. तर त्या पॅरेंट्सना तुम्ही काय मेसेज द्याल, की त्या मुलांना तुम्ही त्यात पण सपोर्ट करा? मुलांच्या आवडीनुसार त्यांना त्यांचं त्यांचं टार्गेट निवडू हं, द्यावं. हं, हं. हाच एक महत्त्वाचा संदेश आहे याच्यामध्ये, की त्यांची ॲबिलिटी ओळखून, त्यांची बुद्धिमत्ता ओळखून त्यांना त्यांच्या मार्गाने त्यांना जाऊ द्यावं. हा एक संदेश आहे. सर, दरवर्षी तुम्ही जे सातपुड्यातील आदिवासी लोकांमध्ये जाऊन तिथे मेडिकल कॅम्प घेता, तर त्या लोकांबद्दल काय सांगाल? त्यांच्या राहणीमानाबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल काय सांगाल? जळगाव जामोद आणि बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि मध्य प्रदेश याच्या याच्या सीमेवरती काही आदिवासी गावं आहेत तिथल्या जंगलामध्ये. भिंगारा, चाळीसटपरी, गुमाळ अशी गावं आहेत. अच्छा. तर मी आणि माझ्यासोबतचे जे मित्रमंडळी आहेत, रवी राऊत वगैरे सर आहेत आमच्यासोबत. तर आम्ही दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये 3 दिवस तिथे जातो. तिथे मेडिकल कॅम्प घेतो आणि तिथे त्यांच्यासोबत सहभोजन वगैरे करतो. 2-3 दिवस ते आम्ही तिथे राहतो. अगदी दुर्गम भाग आहे. खूप अडचणीचा, एकदम एकदम जंगलामध्ये आहे. खूप जास्त जंगलामध्ये आहे.
तिथे सगळ्यात मोठे दोन प्रश्न असे आहे की त्यांचं आरोग्य आणि शिक्षण यापासून ते लोक खूप वंचित आहेत. वंचित आहेत. एक तर गरिबी, उदरनिर्वाहाचं साधन नाही. जंगलामध्ये राहतात, जंगलामधल्या काही जे काही आहे त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांना कायमची शेती मिळालेली नाही तिथे. त्यांची जात, आदिवासीची जात प्रमाणपत्र मिळत नाही. तर शिक्षणाचं त्यांना म्हणजे शिक्षणाची एकच जिल्हा परिषदची शाळा आहे, तिथे पण ते मुलं रेग्युलर काही तिथे नसतं, काही व्यवस्था नाही शिक्षणाची. आरोग्याची तर नाहीच नाही, कारण त्यांना कुठे दवाखान्यात यायचं असलं तर जळगाव जामोदला यावं लागतं. तर ते तिथे खूप काम करण्याची गरज आहे. आम्ही तर 3 दिवस जातो, पण 3 दिवसामध्ये पण आम्हाला त्यांचे कपडे वाटप, त्यांना अन्नदान आणि मेडिकल हे आम्ही करतो. जेवढं आम्हाला जमेल खारीचा वाटा तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. सर, आता तुम्ही सवय सांगताना सांगितलं की सातत्य. तर सातत्याने कुठली गोष्ट करण्यासाठी एक मेडिटेशन लागतं किंवा आपली मेंटल स्टेट जी आहे ती स्टेबल असावी लागते. तर मेंटल स्टेट कशी तुम्ही स्टेबल ठेवलीत? मी विपश्यना एक साधन आहे विपश्यना. तुम्हाला माहीत असेल कदाचित, सर्वांनाच माहीत असेल. इगतपुरी त्याचं मेन सेंटर आहे. ते विपश्यना करतो अच्छा. रेग्युलर. 10 दिवसाचं ते शिबिर असतं याला इगतपुरीला किंवा आणखीन भारतामध्ये, विदेशामध्ये त्याचे सेंटर्स आहेत. 10 दिवसाचं शिबिर असतं. 10 दिवसापैकी 9 दिवस मौन व्रत धारण करावं लागतं तिथे. कीप सायलेंट एकदम. मग आर्य मौन त्याला म्हणतात. मोबाईल तुम्हाला वापरता येत नाही, तुम्हाला बोलता येत नाही कोणासोबतच आणि साधनाच करावं लागते. जसे गुरुजी सत्यनारायण गोयंका गुरुजी सांगतील त्याप्रमाणे. तर या साधनेचा मला खूप फायदा झाला. हे सर्वांनीच करायला पाहिजे मी तर म्हणतो. आणि या साधनेमुळेच तुमचं माइंड स्टेबल राहू शकते, शांत राहू शकते. आणि सर, पूर्ण आपल्या या संवादामध्ये बोलताना उल्लेख झाला तुमच्याकडून की ॲडव्होकेट. तर ॲडव्होकेट शरद सर आणि एक स्पोर्ट पर्सन शरद सर. तर हा सगळा वेळ तुम्ही कसं मॅनेज केला? अ, तुम्ही हा वेळ शब्द वापरला ना, खरं म्हणजे वेळेचंच नियोजन पाहिजे. आयुष्यामध्ये वेळेचं नियोजन जर असलं, तर तुम्ही कुठलीही गोष्ट साध्य करू शकता. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेव्हा जन्माला आले, तर या एका प्रत्येक क्षणाचा तुमचा चांगला वापर झाला पाहिजे. एक क्षण आता निघून गेला तो पुन्हा नाही येत ना. तर तुम्ही वेळेचं मॅनेजमेंट करा, नियोजन करा. ते नियोजन जर केलं तर कुठली गोष्ट साध्य होते. लवकर उठायला पाहिजे सकाळी 4:00-4:30ला. नंतर तुम्ही एक्सरसाइज करायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे मला कोर्टात वकील म्हणून कोर्टातही जावं लागते, कामही करावं लागतं. संध्याकाळी आल्यानंतर पुन्हा 7 वाजेपर्यंत ऑफिसलाही बसावं लागतं. या सगळ्या गोष्टी तुमच्या वेळेचं जर नियोजन केलं तर कुठली गोष्ट साध्य होते. वेळ वाया नाही जायला पाहिजे आयुष्यामध्ये. मी तर असं म्हणतो. आणि सर, थोडंसं शेवटाकडे येते. जर आजच्या युवा पिढीला किंवा सर्वच नागरिकांना जर एक संदेश द्यायचा असेल, तर तो काय द्याल? स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शरीर चांगलं ठेवा ओके. आणि छंद जोपासा. हे दोन गोष्टी. खूप खूप धन्यवाद सर. आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्हाला तुमच्याशी हा संवाद साधता आला. त्यामुळे परत एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर आजच्या संवादातून एक गोष्ट स्पष्ट झाली. फिनिश लाईन म्हणजे शेवट नसतो. ती म्हणजे जिंकलेला संघर्ष, जिंकलेली भीती आणि स्वतःशी जिंकलेली एक शर्यत असते. शरद सरांनी दाखवून दिलं की शिस्त, ध्येय, सातत्य आणि आत्मविश्वास असेल तर कुठलाही सामान्य माणूस असामान्य बनू शकतो. पॉडकास्ट बघितल्यानंतर जर तुमच्याही मनात एखादं ध्येय हललं असेल, तर आजच पहिलं पाऊल टाका. सुरुवात लहान करा, पण थांबू नका. कारण मर्यादा या फक्त मनात असतात, शरीरात नाही. ऐकल्याबद्दल धन्यवाद. लवकरच अशाच एका नवीन व्यक्तिमत्वाला भेटूया. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा. धावत राहा. धन्यवाद.